नमस्कार मित्रांनो, मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसंमध्ये. तर मित्रांनो, आपण अशा 4 योजना बघणार आहोत ज्यामध्ये आपल्याला दर महिन्याला प्रति 1500 रुपये मिळून ह्या योजना देऊ शकतात. आणि लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त ह्या योजना आहेत. मित्रांनो, लाडकी बहीण ही योजना सध्या चर्चेत असली तरी सरकारच्या 4 आणखीन अशा योजना आहेत ज्या तुम्हाला 1500 रुपये मिळून देऊ शकतात. मित्रांनो, त्या योजना जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चला तर मित्रो, जाणून घेऊया या योजनांबद्दल सविस्तर माहिती. मित्रांनो, पहिली जी योजना आहे ती म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना. अर्ज मंजूर झाल्यानंतर दरमहा 1500 रुपये लाभ या योजनेमध्ये लाभार्थ्यांना भेटतो, ज्यामध्ये विधवा असेल, दिव्यांग असेल, दुर्धर आजारग्रस्त असणाऱ्या महिलांना राजीव गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य देणे हा राजीव गांधी निराधार योजनेचा उद्देश आहे. विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त, अनाथ, देवदासी, अत्याचारित महिला, वेश्याव्यवसायापासून मुक्त महिला, तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस, 35 वर्षावरील अविवाहित निराधार स्त्री अशांना हा लाभ घेऊ शकतो. मित्रांनो, यासाठी आपण आवश्यक कागदपत्रे जर बघितली तर यासाठी आपल्याला 20 नमुन्यातील अर्ज त्या ठिकाणी लागतो. वयाचा दाखला, जो कोणी अर्ज करणार आहे, जो कोणी लाभार्थी आहे त्याला त्याचा वयाचा दाखला लागतो. यामध्ये तुम्हाला तुमचा जन्माचा दाखला असेल किंवा शाळेची TC असेल याचा तुम्हाला त्या ठिकाणी पुरावा द्यावा लागतो. आणि तुमचे वय किमान 18 ते 65 वर्ष, 15 वर्षापासून महाराष्ट्रात रहिवासी पाहिजे. आणि विधवा महिला अर्जदाराकरिता पतीचा मृत्यू दाखला त्या ठिकाणी आवश्यक आहे. जे काही दिव्यांग असतील, अपंग असतील त्यांच्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सांचा दिव्यांगत्वाचा दाखला त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि यामध्ये कमीत कमी तुम्ही 40% तुमची डिसेबिलिटी त्या ठिकाणी पाहिजे. जर तुम्ही अनाथ असाल तर तुम्हाला अनाथाचा दाखला लागेल. त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला, तुमचे कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा कमीत कमी जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंत पाहिजे. आधार कार्ड कंपल्सरी आहे. रेशन कार्ड लागते, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स आणि अर्जदाराचा एक फोटो. मित्रांनो, अशा प्रकारे या योजनेसाठी तुम्हाला एवढे डॉक्युमेंट या ठिकाणी लागतात. संजय गांधी निराधार योजनेसाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे तर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये अर्ज करू शकता किंवा जे ऑनलाईन सेतू केंद्र आहेत त्या ठिकाणी देखील तुम्ही अर्ज करू शकता. मित्रांनो, त्यानंतर पुढची जी योजना आहे ती म्हणजे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना. मित्रांनो, या योजनेमध्ये देखील अर्ज करणाऱ्या व्यक्तीस अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1500 रुपये लाभ या ठिकाणी भेटणार आहे. या योजनेसाठी कमीत कमी 65 वर्षावरील निराधार वृद्धांना श्रावणबाळ निराधार योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. यामध्ये आपण कागदपत्रे बघू. यामध्ये कागदपत्रे जर आपण बघितली तर विविध नमुन्याचा अर्ज, वयाचा दाखला किमान 65 वर्ष, किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा जास्तीत जास्त 21,000 रुपये, BPL नसलेले राशन कार्ड, त्याचबरोबर आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स आणि रहिवासी दाखला आणि अर्जदाराचा फोटो. एवढे तुम्हाला डॉक्युमेंट या ठिकाणी या योजनेसाठी लागतात. मित्रांनो, या योजनेचा फॉर्म देखील तुम्ही तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्रामध्ये त्या ठिकाणी करू शकता. त्यानंतर मित्रांनो, पुढची जी योजना आहे ती म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना. मित्रांनो, ही योजना देखील अर्ज मंजूर झाल्यानंतर दरमहा 1500 रुपये लाभ या योजनेचा लाभ निराधार वयोवृद्ध व्यक्तींबरोबर त्या ठिकाणी यांना देण्यात येतो. तसेच 65 वर्षावरील निराधार वृद्धांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. यामध्ये देखील आपण कागदपत्रे जर पाहिली तर विविध नमुन्याचा अर्ज, वयाचा दाखला किमान 65 वर्ष, दारिद्र्यरेषेचा दाखला, कुटुंबाचे नाव हे ग्रामीण किंवा शहरी भागाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे. किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला, तसेच आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला आणि अर्जदाराचा फोटो
अशा प्रकारे एवढे डॉक्युमेंट तुम्हाला या अर्जासाठी लागतात आणि याचा अर्ज तुम्हाला तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्रामध्ये तुम्ही करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, पुढची जी योजना आहे ती अपंगांसाठी आहे, ज्यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना। मित्रांनो, या योजनेत देखील अर्ज मंजूर झाल्यानंतर दरमहा 1500 रुपये लाभ या अपंग व्यक्तीला त्या ठिकाणी भेटतो। याची वयोमर्यादा जर आपण बघितली तर 18 ते 79 वयोगटातील 80% पेक्षा अधिक अपंगत्व व बहुअपंगत्व असलेल्या लोकांना इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेता येऊ शकतो। मित्रांनो, यासाठी आपण कागदपत्रे जर पाहिली तर विविध नमुन्यातील अर्ज, अपंगत्वाचा दाखला, दारिद्र्यरेषेचा दाखला, तसेच कुटुंबाचे नाव ग्रामीण शहरी भागाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही किमान 15 वर्षापासून महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा दाखला म्हणजे डोमेसाईल, आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स आणि अर्जदाराचा फोटो, अशा प्रकारे हे डॉक्युमेंट तुम्हाला लागतात आणि हा अर्ज तुम्ही तहसील किंवा सेतू केंद्रामध्ये करू शकता। मित्रांनो, अशा प्रकारे हे ज्या 4 योजना होत्या ह्या आपण बघितल्या। या लाडकी बहीण योजना सोडून या 4 योजनेचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता। मित्रांनो, या योजनेमध्ये देखील तुम्हाला 1500 रुपये प्रतिमाह त्या ठिकाणी वेतन दिले जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ होता। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, इतर गरजू व्यक्तींपर्यंत शेअर करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।